धनंजय मुंडेंचं झालं तेच संजय शिरसाटांच्याही पदरात पडणार का, असा एक प्रश्न विचारला जातोय. आणि ते प्रश्न विचारला कधी जातोय? महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नाच्या निमित्तानं निव्वळ संजय शिरसाट हे एकटे अडचणीत आलेत किंवा वादात सापडलेत असं नाही, तर अख्खा शिंदे गट किंवा शिंदे ग्रुप हा जो आहे, एकनाथ शिंदेच्या सोबतचे जे नेते मंडळी आहेत ती सगळी वादात सापडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि या सगळ्याचं टायमिंग देखील इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण संजय शिरसाटांचं धनंजय मुंडेंचं झालं तेच होणार आहे का, एकनाथ शिंदेचा जो ग्रुप आहे, एकनाथ शिंदेच्या सोबत आलेली लोक आहेत, त्यांच्यामुळं एकनाथ शिंदे हे कसं अडचणीत येत आहेत आणि याच्या मागं, या सगळ्या मागं काही डाव आहे का, काही कट आहे का, या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी सदानंद. तुम्ही द पॉलिटिक्सचा व्हिडिओ बघताय. अजूनपर्यंत तुम्ही द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका. नेहमीप्रमाणे आपण एक गोष्ट सुरुवातीलाच करतो, ते म्हणजे या सगळ्या विषयाचं बॅकग्राऊंडर काय, तर तो बॅकग्राऊंडर आपण समजून घ्यात. बघा, सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यानंतरचं हे पहिलं पावसाळी अधिवेशन आहे. आणि या पहिल्याच पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष हे सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठणं किंवा सत्ताधारी हे विरोधकांवर कुरघोडी करणं अपेक्षित असताना किंवा विधिमंडळामधलं पॉलिटिक्स हे चर्चेत येणं अपेक्षित असताना चर्चेत येतंय ते महायुतीमधल्या कुरघोड्या चर्चेत येत आहेत. आणि या महायुतीतल्या कुरघोड्या काय काय चर्चेत आलेल्या आहेत बघा. पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्येच मागच्या महिनाभरामध्ये कुठले कुठले मुद्दे चर्चेत आले होते? सगळ्यात महत्वाचा मोठा मुद्दा महाराष्ट्राच्या हिशोबानं आणि ज्याची चर्चा देशभर झाली तो मराठीचा मुद्दा. मराठीच्या मुद्द्यामध्ये वादात कोण सापडलं आणि कोंडी कोणाची झाली राजकीय, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री जे आहेत दादा भुसे यांच्या खात्याशी संबंधित शालेय शिक्षण विभागानं शालेय पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतलेला होता. तर त्यांच्या पदरामध्ये सगळं त्याचा रोष आल्याचं आपण बघितलेलं होतं. दादा भुसे झाले, त्याच्यानंतर संजय गायकवाड, अधिवेशनाच्या काळामध्ये संजय शिरसाट वादात सापडले. संदीपान भुमरे यांच्या कुटुंबियांना, त्यांची जी भावजे आहे त्यांना अगदी काही तासांमध्ये विद्युत वेगानं म्हणता येईल अशा पद्धतीनं परवाना मिळालेला होता बारचा. तर हे सगळं एकनाथ शिंदेसोबतच्या गटासोबत सुरू असतानाच श्रीकांत शिंदे यांना देखील इन्कम टॅक्सनं नोटीस बजावली अशी बातमी समोर आली. म्हणजे ह्या सगळ्या बातम्या एकाच वेळेस समोर आल्यात विधानमंडळाचं अधिवेशन सुरू असताना. पण याच्यातली सगळ्यात मोठी महत्वाची बातमी ज्याच्याबद्दल आपण आता चर्चा करतोय ते म्हणजे संजय शिरसाट यांच्याबद्दल. संजय शिरसाटांवर आपण काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ केलेला होता की संजय शिरसाट हे नेहमी वादात का सापडतात, त्याची कारणं आपण चर्चेली होती. आता ते शिरसाट पुन्हा एकदा नव्यानं वादात सापडलेत. एकीकडं त्यांचे कुटुंबामुळे संजय शिरसाट हे अडचणीत औरंगाबादच्या संभाजीनगरच्या राजकारणामध्ये आल्याचं आपण बघत होतो, तर दुसरीकडे आता ते राज्याच्या राजकारणामध्ये देखील अडचणीत आल्याचं एका व्हिडिओमुळे समोर आलेलं आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. आणि या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर संजय शिरसाट हे अंगावर फक्त एक बनियन आणि अशा पद्धतीनं ते एका खोलीमध्ये बसल्याचं दिसतंय. धूम्रपान देखील ते करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्यासोबतच त्या व्हिडिओमध्ये एका अँगलमध्ये दिसतंय की एक बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये पैसे आहेत. आणि आरोप असा होतोय की संजय शिरसाट हे जे मागच्या काळामध्ये त्यांच्यावर आरोप होत आहेत त्या सगळ्याचा या पैशाशी संबंध आहे असं म्हणलं जात आहे. आता या सगळ्यामध्ये संजय शिरसाट यांनी देखील जो व्हिडिओ आहे तो खोटा आहे, तो बनावट आहे, तो मार्फ केलेला आहे असं काहीही म्हणलेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ खरा आहे पण पैशाचा जो शॉट आहे तो मात्र बनावट आहे अशा पद्धतीचा दावा हा संजय शिरसाटांचा आहे. पण व्हिडिओ जो आहे तो त्यांनी खरा आहे असं म्हणलंय. पण तो व्हिडिओ कुणी रेकॉर्ड केला आणि एवढा खाजगी क्षण वैयक्तिक आयुष्यातल्या घरात येऊन कोण रेकॉर्ड केलं
अशा पद्धतीनं रेकॉर्ड करत असताना संजय शिरसाटांना कळालं नाही का की आपण बनियनवर बसलोय, घरामध्ये बसलोय, असं संजय शिरसाटांचं म्हणणं आहे. तर घरामध्ये बसलेला असताना आपला व्हिडिओ कोण रेकॉर्ड करतोय त्याच्याबद्दल मात्र संजय शिरसाट हे काहीशी सॉफ्ट अशा पद्धतीची भूमिका घेत असल्याचं बघायला मिळतंय. आणि त्याच्यामुळेच शिरसाट हे आणखी अडचणीत वादात सापडल्याचं म्हटलं जातंय. आता हे झालं संजय शिरसाट हे वादात सापडल्याबद्दल. दुसरीकडं बुमरे वादात सापडले, दादा भुसे वादात सापडले. तुम्हाला मी म्हणलं संजय गायकवाड यांच्यामुळं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील नॅशनल मीडियामधून टीका होताना आपल्याला बघायला मिळते. कारण देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना अशा पद्धतीने कायदा हातात कसा घेतला जातोय असे सवाल केले जातात. आणि ते कायदा हातात कुठं घेतला जातोय तर देवेंद्र फडणवीसांचं जे सत्तेचं ठिकाण आहे मंत्रालय, त्या मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेच्या आमदारांकडून कायदा हातात घेतला जातोय आणि त्याच्यावरून देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका होत होती. आणि त्याच्यामध्ये योगेश कदम जे आहेत गृहराज्यमंत्री, त्यांनी म्हटलं की कुठलाही स्वतःहून गुन्हा दाखल केला जाणार नाही या प्रकरणामध्ये, तशी आवश्यकता नाही, अशा पद्धतीचे विधान योगेश कदमांनी केलं. पण त्याच्या उलट भूमिका ही देवेंद्र फडणवीसांनी मांडली. देवेंद्र फडणवीस म्हणतात की पोलीस या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करणार आहेत आणि योग्य ती कारवाई करणार, असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. आता हे झालं नेमकं सगळं काय सुरू आहे त्याची तुम्हाला एक टाइमलाईन सांगितली. आता या सगळ्यामध्ये टायमिंग सगळ्यात महत्वाचं आहे. बघा घडतंय काय, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन आता जवळपास 6 वर्षाचा काळ उलटलेला आहे. या 6 महिन्याचा काळ उलटलेला आहे. आणि या 6 महिन्याच्या मध्ये एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे आणि तो राजीनामा झालेला आहे अजित पवार यांच्या गटाचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा. धनंजय मुंडे हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच वादात सापडलेले होते. आणि एक व्हिडिओ आला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हत्येशी संबंधित घटनाक्रमाचा, आणि त्या व्हिडिओनं धनंजय मुंडे यांच्यावर जो राजीनाम्याची मागणी केली जात होती त्याच्यासाठी मोठा दबाव आला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता देखील संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे गटातले वेगवेगळे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, नेते मंडळी आहेत, ते वादात सापडत असतानाच हा संजय शिरसाटांचा व्हिडिओ म्हणजेच धनंजय मुंडे मुवमेंट असल्याचं म्हटलं जातंय. धनंजय मुंडे यांचा जसा राजीनामा झाला तसाच राजीनामा संजय शिरसाट यांचा या व्हिडिओमुळे होईल असं म्हटलं जातंय. आणि या सगळ्याचं टायमिंग जे म्हणत होतो बघा, 2 गोष्टी आहेत. एक तर सगळेजण वादात सापडले त्यावेळेस सगळ्यात शेवटी हा संजय शिरसाटांचा व्हिडिओ आलेला आहे आणि सातत्यानं वादानंतरचा हा व्हिडिओ, ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये, म्हणजे एक तर विधिमंडळ अधिवेशनाच्या खूप आधी जर गोष्टी घडलेल्या असत्या तर त्याचा एक वेगळा अर्थ असला असता, पण अधिवेशन सुरू असताना येणं अशा पद्धतीचा वाद आणि व्हिडिओ समोर, याचा देखील एक वेगळा अर्थ आहे. याचा अर्थ वेगळा असा आहे की ज्याचा व्हिडिओ आलाय त्याच्यासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणजे हा वाद नाही तर काही वेगळा संकेत आहे का, काही वेगळे संकेत देण्यासाठी अशा पद्धतीचं अगदी खाजगी पद्धतीचा व्हिडिओ संजय शिरसाटांचा समोर येतोय त्यांच्या घरातून, ही एक मोठा कट आहे का याच्या मागं, असं म्हटलं जातं. आणि तो व्हिडिओ औरंगाबाद मधून आलेला आहे, ही देखील गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायला पाहिजे. म्हणजे मागच्या काळामध्ये संजय शिरसाट हे औरंगाबादशी संबंधितच प्रकरणामध्ये वादात येत असताना आपण बघितलेलं होतं. आणि आता औरंगाबाद मधूनच संजय शिरसाटांचा हा व्हिडिओ आलेला आहे. पहिली गोष्ट, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. दुसरी गोष्ट, वादांची मालिका शिंदे गटामध्ये सुरू असताना, शिंदे गटाशी संबंधित नेत्यांमध्ये सुरू असताना हा व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, महापालिकांच्या आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या तोंडावर हा व्हिडिओ आला. म्हणजे एक प्रकारे शिंदे यांचा जो सगळा गट आहे, शिंदेची शिवसेना आहे, ती बॅकफुटला याच्यामुळं येणार आहे असं म्हटलं जातंय. आता हे 2 झालं. आता याच्यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. तो महत्वाचा मुद्दा असा आहे की शिंदे गटालाच टार्गेट केलं का जातंय. कारण याच्यामध्ये कट आहे असं जेव्हा म्हटलं जाते तेव्हा टार्गेट, मग कट का शिजवला जातोय, तर त्याचं कारण असं सांगितलं जातंय की भाजपसाठी आता अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस हा धोका नाही, तर एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना हा मोठा धोका आणि थ्रेड असल्याचं
म्हटलं जातंय. तर त्या थ्रेट मग कारण काय सांगितलं जातंय, तर एकनाथ शिंदेचा जो मतदार आहे तोच भाजपचा आहे आणि जर एकनाथ शिंदे चं अस्तित्व आणखी ते बलाढ्य होत असतील, बलशाली बनत असतील तर त्याचा भाजपला धोका होतो, ही एक गोष्ट सांगितली जाते. दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये थेट ऍक्सेस आहे आणि तो ऍक्सेस जर कमी करायचा असेल, तो ऍक्सेस तोडायचा असेल, ते सगळं कनेक्शन, तर त्याच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित नेत्यांवर जर हल्ला झाला तर म्हणजे ते वादात आले, त्यांचा राजीनामा झाला, तर मात्र भाजपशी संबंधित नेत्यांचं आणि एकनाथ शिंदेचं, म्हणजे भाजपशी संबंधित म्हणण्यापेक्षा भाजपचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी, त्यातल्या त्यात अमित शहासोबत एकनाथ शिंदेचं मोठ्या प्रमाणामध्ये सख्य आहे. अमित शहावरूनच एकनाथ शिंदेवर टीका होते. संजय राऊतांनी सांगितलं की गुरुपौर्णिमेला पाय धुण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी हे एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले होते, अशा पद्धतीचा आरोप झाला होता. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते सगळं कनेक्शन तोडण्यासाठी म्हणून हे टार्गेट केलं जातंय, असं देखील अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर जेव्हा हा व्हिडिओ आला तेव्हा विधिमंडळाच्या आवारामध्ये सुरू झालेली आहे. आता या सगळ्यामध्ये पुढे काय होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा, एक तर गोष्ट अशी होऊ शकते, जसं की दादा भुसे हे मराठी सक्ती हिंदी सक्तीच्या प्रकरणामध्ये वादात सापडले, पण जेव्हा हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला तेव्हा त्याचं सगळं श्रेय आपल्याला कोणाला मिळाल्याचं बघायला मिळालं, तर ते देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्याचं बघायला मिळालं आणि टीकेचा सगळा जो रोख होता तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर, त्यांच्या मंत्र्यांवर झाल्याचं आपल्याला दिसलेलं होतं. तर आता ह्याच्यातून पुढं काय होणार आहे, तर त्याच्यातून पुढं काय होणार आहे याचं उत्तर असं सांगितलं जातंय. चर्चा अशी आहे की या सगळ्या वादामध्ये आता एक प्रकारचा जर बळी द्यायचा झाला, जसं धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये कुणाचा तरी तिथं एक बळी देणं अपेक्षित होतं. बळी म्हणजे काय, तर शब्दशः बळी असा नाही, तर त्या प्रकरणाचं तात्पुरतं उत्तर सरकारकडून एक शोधलं जातं. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सरकारवर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झालेली होती आणि या टीकेचं एक तात्पुरता तोडगा म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा. तसंच देखील आता संजय शिरसाट यांच्या राजीनाम्यामध्ये या सगळ्याची परिणिती होऊ शकते असं म्हटलं जातंय. पण तुम्हाला काय वाटतं, संजय शिरसाट यांचा राजीनामा होऊ शकतो का? या सगळ्या मागं कोणाचा हात आहे असं जे चर्चा केली जाते की टार्गेट केलं जातं एकनाथ शिंदेच्या गटाला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, तर या सगळ्या मागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही आवर्जून नोंदवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.